मात्र घोड्याने केलं. ऐका, भगवान परमात्मा भक्तावर आलेलं संकट आपल्या अंगावर सहन करतो. याच्याकरता एक दृष्टांत सांगते. ऐका, देवाला किती बायका होत्या? भगवान श्रीकृष्णांना किती बायका होत्या? 16,108, बरोबर. आता 16,108 बायका देवाला होत्या, पण सगळ्यात प्राणप्रिय असलेली सखी कोण होती? राधाराणी. पण आता मला सांगा, देवाला 16,108 बायका आणि जी प्राणप्रिय सखी ती काय करायची? कधी यायची? सगळ्यांच्या समोर यायची, देवाच्या बाजूला येऊन बसायची. सगळ्यांच्या मधातून येऊन डायरेक्ट देवाच्या बाजूला बसायची. आता मला सांगा, या 16,108ला खपत होतं का? नव्हतं ना. यायला ते खटकायचं. मग आता एकदा काय झालं, हे सगळ्यांना इतका राग आला राधेचा, यांनी एक प्लॅन बनवला. काय? आपण उद्या राधेला आमंत्रण देऊ म्हणे. ही राधा लई उडायला लागली, मनीचा काटाच काढायचा. काय म्हणाल्या? राधेचा काटा काढायचा. आता सगळ्या जणांनी प्लॅन बनवला, राधेला आमंत्रण दिलं. सकाळी 4लाच उठल्या, चूल पेटवली, चुलीवर मोठं पातेलं ठेवलं. पातेलं ठेवून त्याच्यामध्ये एक पातेलं भरून दूध टाकलं. तिला इतका जाळवला की तिचे पातेलं होतं ना, पातेलं भर दुधाचे त्याने 1 ग्लास भरच दूध केलं. किती? 1 ग्लास भरच दूध केलं. राधाराणी आल्या. राधाराणीला विचारलं नाही, काही नाही. जसं दूध घेतलं तसंच राधेला पाजलं. आता राधाराणी दूध पेले आणि तिथून निघून गेल्या. त्याच्यानंतर भगवान परमात्मा आपल्या शयनकक्षामध्ये आराम करत होते. आता आराम करत असताना राधा तिथून निघून गेल्यानंतर रुक्मिणी माता आणि त्यांच्या 2-3 मैत्रिणी त्यांच्यासोबत होत्या. त्या भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्याकरता शयनकक्षामध्ये आल्या. भगवंताच्या पायाला रुक्मिणी मातेने हात लावला, तेव्हा भगवान परमात्मा ओरडले. आणि मग रुक्मिणी मातेने भगवंताच्या अंगावरचा जो पितांबर होता तो बाजूला काढला आणि बघितलं होतं काय? भगवंताच्या पायावर मोठाले फोड आलेले होते, लाल जरीत पाय देवाचे झालेले होते. मग आता रुक्मिणी माता देवाला विचारू लागली, देवा, हा पराक्रम करायला नेमकं तुम्ही गेलते कुठं? एवढा पराक्रम झाला कस काय म्हणे? देव म्हणाले, हा पराक्रम माझा नाही म्हणे, हा तुमचा सगळ्यांचा पराक्रम. काय? आता रुक्मिणी माता म्हणाली, देवा, आमचा आणि तुमच्या ह्या पराक्रमाचा काय संबंध? तुमच्या पायावर फोड येण्याचा आणि आमचा काय संबंध? तेव्हा देव म्हणाले, राधेला दूध पाजलं होतं का म्हणे? काय? राधेला दूध पाजलं होतं का? रुक्मिणी माता म्हणाली, हो पाजलं होतं. मग ऐका, राधेला जे यांनी दूध पाजलं होतं ना, त्या दुधाचा परिणाम राधेवर नाही झाला म्हणे, तो माझ्या पायावर झाला. कसा? तर ऐका, राधेच्या चित्तामध्ये भगवंताचे पाय अखंड होते, म्हणून जशाच तसा देवावर आलेला प्रसंग त्या देवाच्या राधेवर न होता देवाच्या पायावर झाला. बरं मला सांगा, आता भगवान परमात्म्यामध्ये किती शक्ती आहे की भगवंताने त्या दुधाकडे जर नुसतं पाहिलं जरी असतं तरी ते दुधाची काय झाली असती? कुल्फी झाली असती की नसती? पण देवाने त्या दुधाची कुल्फी नाही केली. तर राधेवर आलेला प्रसंग जशाच तसा देवाने आपल्या अंगावर स्वीकारला. म्हणजे भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं सुख दुःखच आहे अंगे. भगवंताचं आपल्या भक्ताचं जशाच तसं दुःख स्वतः आपल्या अंगावर घेतो. मग ऐका, या ठिकाणी प्रमाणे चित्ती तुझे पाय डोळा रुपयाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. या जे 3ही चरणाला या ठिकाणी अखंड हे पद लावायचं आहे का? चित्ती तुझे पाय अखंड, डोळा रूपाचे ध्यान अखंड, मुखी नाम तुमचे वर्णावे गुण अखंड. ऐका, ज्याच्या चित्तात भगवंताचे पाय अखंड असतात त्या भक्ताचं काम देव स्वतः आपल्या अंगाने सहन करतो. मग ऐका, नाव घेतलं की देव काम करतो.